मन्मथादि संत बसवादि प्रमथ सद्गुरु धारेश्वर तथा आदिश्वर शिवाचार्यांपासून मल्लिकार्जुन शिवाचार्य पर्यंतच्या गुरु परंपरेला अनंत प्रणाम करून आजच्या वाङ्मयी सेवेला त्याप्रमाणे स्नान करणं आणि मिष्टान्न घेणं हा एक गोडधोडाचा आनंदाचा दिवस उद्याचा आहे. भगवान श्रीकृष्णाने देवांना आणि मानवाला सद्भक्तांना त्रास देणाऱ्या नरकासुराचा वध केला आणि त्यावेळेला सर्वांनी अत्यंत आनंदाने मिष्टान्न ग्रहण केलं. भगवंताच्या सुदर्शन चक्राला जसे काटे आहेत त्याप्रमाणेच सुदर्शनासारखं गोल अशा प्रकारे एक पोळी तयार केली आणि त्याच्यावरती सारण घालून त्याला घडी घालून उत्तम रीतीने त्याला काटेरी आकार म्हणजे सुदर्शन चक्राला ज्याप्रमाणे काटेरी भाग आहे काटेरी भाग करून सुदर्शन चक्राने ज्याला नष्ट केलेला आहे, ज्या नरकासुराचा वध झालेला आहे त्या नरकासुराला मुक्ती पण मिळावी आणि समस्त सद्भक्तांवर आलेले संकट दूर व्हावं आणि भगवान श्रीकृष्णाने एवढा मोठा विजय प्राप्त करून घेतलेला आहे म्हणून दिवे लावून आनंद साजरा करावा या हेतूने निर्माण झालेला हा सण तुम्ही आम्ही सर्वजण अत्यंत आनंदाने साजरा करत आहोत. आपल्या सर्वांच्याच जीवनामध्ये त्या काळातला एकटा नरकासूर नाही तर आज आपल्याकडे अनेक रूपाने नरकासूर आलेला आहे. आपल्या घरामध्ये असलेली वेगवेगळ्या प्रकारची जे प्रदूषण आहेत, ध्वनी प्रदूषण आहे, हवा प्रदूषण आहे, त्याचबरोबर वेगवेगळ्या वस्तू आपणाला एक चांगलं म्हणून ते दाखवल्या जातात परंतु त्याचे दुष्परिणामच होताना दिसतात. काही महाराज लोक सांगतात फेर अँड लवळी जर गोर होत असतो तर आम्ही गोर झालो नसतो का, पण तरी सुद्धा त्याचा मोह घेऊन आपण अनेक गोष्टी आज अवलंबित आहोत. वेगवेगळ्या प्रकारचे अत्तर आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या धूप, उदबत्त्या, मेणबत्त्या, फटाके या सर्वांच्या माध्यमातून आज आपणाला एका भयंकर अशा नरकासुराचाच सामना करावा लागतो आहे. अनेक लोक अनेक प्रकारे इतरांचा द्वेष मनामध्ये ठेवून काहीतरी वेगळं निर्माण करतायत. अलीकडच्या केवळ दिव्याकडे पाहिलं, त्या माळेकडे पाहिलं किंवा फटाके लावल्यानंतर त्या भुसतळ्याच्या उजेडाकडे पाहिलं तरी दृष्टी खराब होते आहे असं चित्र आपण पाहतो आहे. इतके भयंकर आवाज त्या फटाक्यांचे, तोट्यांचे किंवा बांबगुंड्यांचे होत आहे की त्यामुळे बहिरे झाल्याचं चित्र आपण पाहतो आहे. त्याचबरोबर घरामध्ये प्रेमाची वस्तू आलेली आहे आणि त्यामुळे आपण जे 8 तासात खराब होणारे पदार्थ आहेत ते 8 दिवस ठेवून खातो आहे. अशा अनेक प्रकारचं प्रदूषण किंवा नरकासूर आपल्या घरामध्ये वावरत आहे आणि त्याचा सुद्धा नाश करणं ही तुमची आमची सर्वांची जबाबदारी आहे.
निसर्गतः सूर्य हा सुंदर अशा प्रकारचा दिवा आहे, चंद्र 2 नंबर दिवा आहे आणि अग्नी 3 नंबरचा दिवा आहे, तो आपण लावतो आहे. पूर्वीच्या काळात आम्ही लहानपणी आकाशामध्ये उंच असा बांबू घेऊन त्या बांबूला कागदाचे विशिष्ट प्रकारचे आकार दिलेले कंदील तयार करायचं आणि त्याच्यामध्ये आमच्याच हाताने तयार केलेला मातीचा दिवा आणि त्यामध्ये योग्य इंधन आणि वात ठेवून तो उंच आकाशात पाठवायचा. त्याच्यामध्ये तो विझू नये ही काळजी घेतली जायची आणि त्याचबरोबर वाऱ्याचा सुद्धा त्याच्यावर प्रादुर्भाव होऊ नये. बंदिस्त आहे म्हणून प्राणवायू संपला म्हणूनही दिवा विझू नये आणि त्याचबरोबर कोणत्याही प्रकारे प्रदूषणाचा किंवा इतर वाईट गोष्टीचा आपल्यावर परिणाम होऊ नये या आणि अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आपण या निमित्ताने पाहतो आहोत. आजचा असलेला नरकासूर हा वेगळ्याच पद्धतीचा आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि त्या नरकासुराच्या वधासाठी आपल्याला सर्वांनाच अत्यंत सावधपणे कार्य करण्याची झालेली आहे. जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा आपण सर्वांनी सावधपणे स्वीकार केला पाहिजे आणि आनंद साजरा केला पाहिजे. हा आनंद उत्सव साजरा करत असतानाच आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या आध्यात्मिक असतील, अधिभौतिक असतील, अधिदैविक असतील, या सर्व संकटाचा नाश करणं आणि एका आनंदाच्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करणं हे तुमचं सर्वांचं कर्तव्य आहे. ही भावना असतानाच अनेक प्रकारच्या संकटांचा परिहार हा आपला या दिवाळीचा मुख्य संकल्प आहे. आज एकमेकाला मदत करणं ही अत्यंत महत्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. बहुतांश या पवित्र सणाच्या वेळेला दुःखद प्रसंग येत असतात आणि अशा कठीण प्रसंगामध्ये आपण ज्यांच्या घरी दुःखद प्रसंग घडलेला आहे त्यांचं सांत्वन करणं, त्यांना फराळ देऊन तुम्ही जर अशा प्रकारे संतुष्ट राहिलात, दुःखी राहिलात तर आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला देखील असमाधान लाभणार आहे, तो देखील दुःखी होणार आहे. तेव्हा आत्मसमाधानासाठी आम्ही इथे सुखी राहिलं पाहिजे. जे अर्थात आजचे प्रसंग असे विचित्र आहेत की आई आहे ना, हे जेवायला बसलेलो हे करते. असं दे, जेवा 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 तू. चलते हा, 5 मिनिटात मी हाक मारते. अशा वेळेला सुखदुःखाच्या पलीकडे जाऊन हा उत्सव एक दिव्यांचा उत्सव आहे, प्रकाशाचा उत्सव आहे. दुःखातून, दारिद्र्यातून, छळातून, अंधारातून, अज्ञानातून आपणाला वेगळ्या दिशेला जायचं आहे. अज्ञानातून ज्ञानाकडे जायचं आहे, अंधारातून प्रकाशाकडे जायचं आहे, मृत्यूपासून अमृत तत्वाकडे जायचं आहे आणि त्याची प्रेरणा देणारा दीप आहे. सर्वांनाच कल्पना आहे की दिवा स्वतः जळतो आणि इतरांना प्रकाश देतो. आपणही आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या छोट्या मोठ्या दुःखाचा, संकटाचा अत्यंत दिव्यासारखाच स्वीकार करायचा. आपल्या बरोबर असलेल्या इंधना म्हणजे तेलाला जळता जळताच वात सुद्धा स्वतः जळते आणि मग शिल्लक राहतो तो फक्त सुगंध. ही तेलाची, ही तुपाची वात होती याची जाणीव होते. कापूर जसा जळतो फक्त सुगंध शिल्लक ठेवतो,
त्याचप्रमाणे आपणाला या दिवाळीच्या निमित्ताने एक सुगंध, एकमेकाबद्दल आनंद निर्माण करणं हीच एक प्रामाणिक गोष्ट असते. आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुखाचे, आनंदाचे प्रसंग जरूर यावेत. आनंदाच्या प्रसंगामध्ये तर आपण आनंद, दिवाळी सण आनंदाचा असं म्हणून साजरा करतो. पण त्याच वेळेला ज्यांच्याकडे दुःखद प्रसंग आहे, ज्यांना दुःख झालेलं आहे, अशा लोकांची सांत्वन करणं आणि त्यांना देखील संतुष्ट ठेवण्याचा प्रयत्न करणं ही तुमची आमची सर्वांची जबाबदारी आहे. मानवतेमधल्या सुखदुःखाच्या पलीकडे जाऊन आत्मतत्वाच्या अमरत्वाचा, आत्मतत्वाच्या दिव्यत्वाचा, आत्मतत्वाच्या तेजाचा आपणा सर्वांना दिवा जागृत करायचा आहे. जोपर्यंत आपण आत्मज्ञानाने परिपूर्ण होत नाही, जोपर्यंत आपण आपल्या अज्ञान आणि अहंकारातून बाजूला जात नाही, तोपर्यंत आपणाला दिव्याच्या वातीचं आणि दिव्याच्या ज्योतीपासून निर्माण झालेले प्रकाशाचं महत्व समजणार नाही. आपणाला प्रकाशाचं महत्व समजावं. आपल्यातील एक अंतर्ज्योत आहे, ती जागृत व्हावी म्हणून हा दिवाळ सण आहे. आणि या सणाचं औचित्य साधून आपण सर्वांनी एकमेकाच्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी या दिव्यांची ज्योत लावली पाहिजे. सर्वांनी घरामध्ये नामस्मरण चिंतन केलं पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारच्या आनंदाच्या घटना आपण घडवल्या पाहिजेत. घरामध्ये जितका एकमेकाला आनंद देता येईल तेवढा आपण आनंद देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि दिव्याच्या या प्रकाशामध्ये अज्ञान आणि अहंकाराचा अंधार सुद्धा दूर झाला पाहिजे. हा या दीपोत्सवाचा मुख्य हेतू आहे. आपणा सर्वांनाच या दीपावलीच्या अनंत शुभेच्छा. सकाळी लवकर उठून आपण अभ्यंग स्नानादी प्रक्रिया कराव्यात, फराळ वगैरे करावा, शेजापाजारांना फराळ द्यावा, गोरगरिबांना द्यावा, दुःखी कष्टी लोक आहेत त्यांना आपण फराळ द्यावा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घरामधल्या सर्व संपत्तीचा, मग ते आजकाल तर गाड्यापर्यंत आपल्याकडे गाडी आहे, वेगवेगळ्या प्रकारची मोटरसायकल आहे, या सगळ्यांची पूजा करा. आपल्या घरामध्ये असलेल्या अवजारांची पूजा करा. आपल्या घरामध्ये असलेल्या धनसंपदेची पूजा करा. आपल्या घरामध्ये असलेल्या सोन्या चांदीच्या वस्तू आहेत त्यांची सुद्धा पूजन करा. आणि या निमित्ताने भगवंताकडे एकच प्रार्थना करा की हे सर्व आमच्या घरामध्ये आनंदाने राहिलं पाहिजे. आमच्या प्रत्येक पुढच्या पिढीला हा आनंद आणि या सगळ्या वस्तू उपभोगण्याचा आनंद मिळाला पाहिजे. सर्वांच्या घरामध्ये सर्व प्रकारचं सुख, अभिनव अशा प्रकारचा आनंद निर्माण झाला पाहिजे. आणि तशा प्रकारचा आनंद निर्माण करून घेऊन आपलं जीवन मंगल करण्याची शक्ती, भक्ती दयाघन पार्वती परमेश्वर तथा सद्गुरु धारेश्वर आपल्या सर्वांस द्यावी अशा प्रकारची भावना व्यक्त करतो. आणि ही अल्पशी सेवा सद्गुरु चरणी समर्पित करतो. ओम शांती शांती शांती. जय ओम नमः धारेश्वर. शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. जय धारेश्वर. ओम नमः शिवाय.